आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्योर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः वार्षे वीन सागरू जैसा जय नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 12व्या अध्यायातील 14वा श्लोक आहे। या श्लोकातून भक्ताचं स्वरूप, भक्त जीवन कसं असतं, भक्त जीवनामध्ये जगतात कसे, त्याचं वर्णन भगवंतांनी या 12व्या अध्यायामध्ये अनेक श्लोकातून प्रकट केलेलं आहे। त्यापैकी या श्लोकातून वर्णन करतात प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त तळणगे या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही प्रवचनाची सेवा आहे। यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर ती जीवन सफल होण्याकरता मनुष्याने काहीतरी पारमार्थिक साधना केली पाहिजे। आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे, ते कर्म करीत करीत काही काल आपण परमार्थाच्या साधनेकरता खर्च करण्याची आज गरज आहे बरं का। केवळ कर्म करण्यामध्येच आयुष्य घालवलं आणि पारमार्थिक साधना जर काही नाही केली तर जीवनाला सफलता नाही बरं का। पण भगवंताने या शरीराची रचना करताना अशी रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये देवाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं अंतःकरण चतुष्ट दिलेलं आहे। 5 ज्ञानेंद्रिय दिले आहेत, 5 कर्मेंद्रिय दिलेले आहेत। त्या इंद्रियांना स्थिर करण्याकरता, त्या मनाला स्थिर करण्याकरता, बुद्धीला स्थिर करण्याकरता काही अंशाने भगवत साधनेमध्ये काळ घालवला पाहिजे बरं का। जीवनामध्ये कितीही कर्म केलं, कितीही व्यवहार केला, कितीही ऐश्वर्य भोगलं तरी इंद्रिय स्थिरावत नाहीत। इंद्रिय स्थिर होण्याचं ठिकाण एकमेव देव आहे। देवाशिवाय इंद्रिय स्थिर होत नाहीत आणि त्या देवाच्या ठिकाणी इंद्रियांना स्थिर करायचं असेल तर त्या इंद्रियांना देवाकडे नेण्याकरता भक्ती मार्गाचा अवलंब करावा लागतो बरं का। त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। मग 9व्या अध्यायामध्ये देव बोलले, काय बोलले त्याचंच भाषांतर ज्ञानोबांनी केलं। तरी झड झडोनी वहिला दिग ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अव्यंग निज धाम माझे। या संसारातून थोडंसं बाजूला व्हा, झड झडोनी वहिला निघ। बाजूला निघा म्हणजे या संसारातून थोडीशी वृत्ती बाजूला करा, या संसारातून थोडीशी इंद्रिय बाजूला करा आणि ती भक्ती मार्गाला लावा। असा लावण्याचा प्रयत्न केला तर एक दिवशी तुम्ही मला प्राप्त व्हाल बरं का। पावशी अव्यंग निज धाम माझे, याचा अर्थ आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होण्याकरता भगवत प्राप्तीशिवाय दुसरा उपाय या भौतिक जीवनामध्ये
नाही बरं का. म्हणून साधू संतांनी समाजाला जी दिशा दिली ती हीच दिशा दिली, संसार करा, संसार करू नका असं नाही आहे. पण कितीही जरी संसार केला तरी त्या संसारामध्ये इंद्रियांना तृप्ती नाही, मनाला स्थैर्य नाही. तेव्हा मनुष्य अतृप्त राहू शकतो, अस्थिर राहू शकतो. आयुष्य संपेल पण इंद्रिय कधी तृप्त होणार नाही. आयुष्य संपेल पण मन कधी स्थिर होणार नाही. पण त्या मनाला स्थिर करावं, इंद्रियांना तृप्त करावं, याच्याकरता भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. असा कोणी केला का? हो, केला. ज्यांनी केला, ज्यांना अनुभव आला त्यांनाच भक्त म्हणतात बरं का. ही साधना केली आणि साधना करून त्यांना अनुभव आला बरं का. आणि ज्यांना अनुभव आला त्यांचंच वर्णन देवानी केलेलं आहे. का आपल्याला सुद्धा हा अनुभव घेता येतो. त्यांचा अनुभव का सांगितला? तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये अशी साधना करून ते माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले, मला त्यांनी आपलंसं केलं. मग भक्तीच्या साधनाच्या द्वारे देवापर्यंत पोचता येतं. त्याच्याकरता नेमकं काय करावं लागतं? काही करावं लागत नाही. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम देवाला द्यावं लागतं. भक्ती करणे या शब्दाचा अर्थ काय? काही करायचं नाही, फक्त आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम, ते प्रेम देवाला समर्पित करायचं. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. किंवा प्रेमाचा विषय देव करणं म्हणजे भक्ती. आमच्या तुमच्या वृत्तीचा विषय काय आहे? प्रपंच आहे, हे भौतिक जीवन आहे. मग तो विषय बदलायचा आहे आणि त्या वृत्तीचा विषय देव करायचा आहे. वृत्तीचा विषय देव ज्यांनी केला त्यालाच भक्त म्हणतात बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, भक्त आईशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांच्या वृत्तीचा विषय देव झाला बरं का. देव करायचा आहे, देव जाग्यावरतीच आहे. फक्त त्या वृत्तीला देवाकडे न्यायचं आहे. त्या वृत्तीमध्ये सतत देवाचं स्मरण ठेवायचं आहे. आणि सतत देवाचं स्मरण करता 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 कालांतराने वृत्ती त्या देवाच्या ठिकाणी स्थिर होते. आणि एकदा वृत्ती देवाच्या ठिकाणी स्थिर झाली की, स्थिर झाल्यानंतर काय अनुभव येतो? त्याच्या जीवनाला नित्य प्रसन्नता प्राप्त होते. आणि तोच भाव इथं भगवंत प्रकट करतात. संतुष्ट सततई योगी यतात्मा दृढ निश्चया, मयोरपित मनो बुद्धिर्यो मदभक्त समे प्रिया. भक्तीचं विशेषत्व जर काय असेल तर मनुष्य नित्य समाधानामध्ये राहू शकतो. भक्तीचं फल जर काय असेल तर भक्ती करण्याने नित्य प्रसन्नता प्राप्त होते. भक्तीचं विशेषत्व जर काय असेल तर मनुष्य नित्य तृप्तीला प्राप्त होतो. पुरे ही वृत्ती भक्ती करण्याने होते बरं का. हा प्रपंच कितीही करा, पुरे असे शब्द मुखातून येत नाहीत. माणसं म्हणतात मुलाचं लग्न झाली की मग आम्ही देवदेवच करणार आहे. मुलाचं लग्न झालं, नातू येतो, नातू थोडा मोठा झाला ना मग आम्ही देवदेवच करणार आहे. एकदा नातवाचं लग्न झालं ना मग आम्ही देवदेव करणार आहे. असं करता करता हे देवाच्या घरी जातात पण काहीच करत नाहीत बरं का. वृत्ती अपूर्ण राहते, इच्छा अपूर्ण राहते. पूर्णत्व कधी नाही आहे. पण भक्तीचं महात्म्य आहे, एकदा वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली, मन एकदा स्थिर झालं की त्याच्या वृत्तीमध्ये काही मिळावो अगर काही न मिळो तो समाधानात राहतो बरं का. जे मिळालं त्याच्यामध्ये तो तृप्त राहतो. अमुकच पाहिजे अशी त्याची इच्छा राहत नाही.
का भगवत भक्तीने ती इच्छा पूर्ण झालेली आहे, स्थिर झालेला आहे मन. म्हणून महाराजांनी वर्णन केले, आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद. किंवा महाराज वर्णन करतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपुला गे माये. निवांत राहिले मन म्हणतात बरं का. कधी निवांत? देखिले तुमचे चरण, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर झालं. स्थिर झाले की इच्छा सगळ्या थांबतात बरं का. पाण्यावरचे तरंग कधी थांबतात? वारं थांबेल त्यावेळेला. वाऱ्याचा संबंध पाण्याला आला की पाण्यावरती काय येतात? तरंग येतात, लाटा येतात. मग त्या लाटा थांबवण्याकरता काय नाही, वारं थांबलं पाहिजे. वारं वारं थांबलं की पाणी शांत होतं. तसं वृत्ती स्थिर झाली की इच्छा संपल्यावर का. जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही, जोपर्यंत मन स्थिर होत नाही ना, तोपर्यंत लाटा येतच राहतात. लाटा कधी थांबत नाही, लक्षात ठेवा. वृत्तीला, त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. दुसरा पर्याय कुठलाही नाही. म्हणून भक्तीचं महात्म्य असं आहे, भक्ती करण्याने त्या भक्ताला, त्याच्या चित्ताला स्थैर्य प्राप्त होतं. आणि एकदा चित्त स्थैर्य झाले की त्या चित्तामध्ये त्याला भगवत स्वरूपाचा अनुभव येतो. आणि भगवत स्वरूपाचा अनुभव आला की त्याची वृत्ती स्थिर होते. त्याला म्हणतात नित्य प्रसन्नता, नित्य समाधान बरं का. म्हणून शब्द वापरला संतुष्ट सततई, सतत बरं का, सदा. एकदा वृत्ती स्थिर झाली, त्याच्या जीवनामध्ये सुख आलं काय आणि दुःख आलं काय, काय परिणाम होत नाही. अनुकूल दिवस आले काय, प्रतिकूल दिवस आले काय, काही परिणाम होत नाही बरं का, लक्षात ठेवा. काही खायला मिळालं तरी चालतं, नाही खायला मिळालं तरी चालतं. का? वृत्ती स्थिर झालेली आहे. वृत्तीचं स्थैर्य नसेल तर काहीही खायला मिळो, माणसाचं समाधान राहत नाही बरं. म्हणून त्याला अलम वृत्ती म्हणतात. अलम, अलम म्हणजे पुरे. पुरे माणसं कधी म्हणतात? तुम्हाला किती पैसा दिल्यानंतर तुम्ही पुरे म्हणालो? नाही. व्यावहारिक जीवनामध्ये पुरे शब्द कधीच येत नाहीत. किती वर्ष सत्ता भोगल्यानंतर तो म्हणतोय आता मी पुरे नाहीये. पण ज्या दिवशी भगवत दर्शन होईल, ज्या दिवशी भगवत साक्षात्कार होईल, ज्या दिवशी ज्ञान होईल, त्या दिवशी मात्र त्याच्या मुखातून पुरे शब्द येतात बरं का. पुरे पुरे असे बरं का. वर्णन केलंय, ज्यावेळी गोपाळांच्या जीवनामध्ये भगवंताची संगत लाभली बरं का. त्या भगवंताची संगत लाभावी म्हणून त्या गोपाळांनी बरीच साधना केली, अनेक जन्म साधना केली बरं का. आणि त्या द्वापार युगामध्ये गोपाळांना भगवंताचा संग लाभला. आता भगवंताचा संग लाभला म्हणजे सामान्य नाही बरं का. भल्या भल्याना जे लाभलं नाही ते त्या गोपाळांना लाभलं बरं का. आणि ज्या दिवशी त्या गोपाळांना भगवंताची संगत मिळाली, त्या दिवशी भगवंताविषयी त्या गोपाळांच्या मुखातून आलेले उद्गार आहे, तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती बरं का. जेव्हा आम्ही आता निश्चिंत झालो, आम्ही तृप्त झालो, आम्ही स्थिर झालो का, केवळ तुझ्या संगतीमध्ये आलो. संगतीमध्ये आलो म्हणजे आम्हाला देव प्राप्त झाला. देव प्राप्त झाला की पुरी वृत्ती, बाकी कशामध्येच पुरी होत नाही, लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले, आमच्या जीवनामध्ये सुद्धा हेच घडलं बरं का. आणि परिणाम आमच्या जीवनाला आलेला अनुभव आहे. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो.
म्हणून पुरे अलम, जे मिळालं त्याच्यामध्ये तो समाधान राहतो, त्याला अधिक काही मिळावाशी अपेक्षा नाही. काहीही मिळो, जे मिळेल त्यामध्ये तो तृप्त आहे. अंगावरती कपडे कशा करता घालायचे असतात? लोकाला दाखवण्याकरता का शरीराची लज्जा रक्षण करण्याकरता? लज्जा रक्षण करण्याकरता. मग लज्जा रक्षण करण्याकरता कपडेच लागतात का इच्छेप्रमाणे लागतात? लज्जा रक्षण करण्याकरता वस्त्र घालायचं, लक्षात ठेवा. लज्जा रक्षण करण्याकरता. काही लोक म्हणतात महाराज कीर्तनाला आलो असतो, पण काय कपडे इस्त्री केलेली नसल्यावर मी आलो नाही म्हणतात. त्या कपड्याचा इस्त्रीचा काय संबंध आहे कीर्तनाचा? काही लोकांचं म्हणणं आहे महाराज कपडे चांगली घातल्याशिवाय, इस्त्री केल्याशिवाय समाजामध्ये इम्प्रेशन पडत नाही. काय पडत नाही? इम्प्रेशन पडत नाहीत. मला लोक म्हणतात महाराज तुम्ही साधे राहतात, बघा काही महाराज कडक येतात, त्यांची इस्त्री बघा, त्यांचा फेटा बघा, त्यांचं उपरणं बघा, त्यांची गाडी बघा. का? इम्प्रेशन पडतंय. इम्प्रेशन पडलं की पाकिट वाढते म्हणतात. याच्याकरता परमार्थ नाही आहे. याच्याकरता परमार्थ नाही बरं का. हा भक्तीचं असं महात्म्य आहे. लज्जा लक्षणा करता वस्त्र मिळाले ना, मग ती कशी जाडी भरडी मिळाली तरी तो समाधान आहे. अन्न कशा करता लागतं? चवी करता अन्न का जगण्याकरता अन्न? जगण्याकरता अन्न. या शरीराला जगवायचं आहे. आता आपल्या जीवनामध्ये देव प्राप्त झालेला आहे, कर्तव्य पूर्ण झालेलं आहे. आता या इंद्रियाची सोजली पुरवायची नाहीत का? तृप्त झालेली आहेत. फक्त आता जगण्याकरता कायच आहे. मग जगण्याकरता जे काहीही मिळालं तरी त्या समाधान आहे. काही मिळालं तरी समाधान आहे बरं का. अशी अवस्था भक्तीने प्राप्त होते बरं का. ही सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त करता येते, कथाकथित नाही बरं का. कथाकथित नाही आहे, सर्वांनाही प्राप्त करता येतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जाता जाता माणसाला परिस्थिती बदलता येत नाही, पण मनस्थिती बदलता येते. परिस्थिती बदलण्याकरता प्रारब्ध लागतं आणि मनस्थिती बदलण्याकरता प्रयत्न लागतो. मनस्थिती ही परमार्थाच्या साधनेने आपल्याला बदलता येते, पण प्रारब्धाचं साह्य असल्याशिवाय परिस्थिती बदलता येत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं श्रीमंत व्हावं, श्रीमंत व्हावं, श्रीमंत व्हावं, परिस्थिती बदलावी. पण आपल्या हातात नाही ना, आपलं तेवढं प्रारब्ध नाही ना. कारण महाराजांनी वर्णन केली, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करी शिवाया, भजमना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, का सोस करी शिवाया, भजमना पंढरी राया. बऱ्याच गोष्टी परिस्थिती बदलण्याकरता प्रारब्धाची साथ लागते बरं का. आणि प्रारब्धाची साथ नसेल तर परिस्थिती बदलता येत नाही. पण या परमार्थाच्या साधनेने आपल्याला मनस्थिती बदलता येते बरं का. त्याच्यामध्ये सर्वांना स्वातंत्र्य आहे, पण प्रारब्ध सर्वांचं सारखं नाही. ज्ञानोबारांनी वर्णन केले. ज्ञानोबाराय म्हणतात, रोगी माणसाला रोग आवडतो. रोग काय रोगिया, दरिद्र का दरिद्रिया, परिभोगवी जे बळीया, अदृष्टे जेने. इच्छा नसताना रोग भोगावा लागतो, इच्छा नसताना दारिद्र्य भोगावं लागतं का? आपलं अदृष्ट आहे, आपलं प्रारब्ध आहे, त्यात बदल करता येत नाही बरं का. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलता येत नाही, पण आहे त्या परिस्थितीमध्ये पण मनस्थिती चांगली ठेवता येते. आणि ती मनस्थिती चांगली ठेवायची असेल तर त्याला एकमेव मार्ग भक्तीच.
का भक्तीने इंद्रिय तृप्त होतात, स्थिर होतात. आणि एकदा स्थिर झाली ना, मानसिकता माणसाची चांगली राहते. मानसिकता माणसाची चांगली राहते, बदलत नाही बरं का. परवा एका महापुरुषाचं चरित्र सांगितलं. एक महापुरुष होऊन गेले, त्यांचं आडनावच महापुरुष होतं बरं का. म्हणून एका सद्ग्रस्ताने त्यांचं भागवत ठेवलं 7 दिवसाचं. आणि 7 दिवसाचं भागवत ठेवलं आणि 7 दिवसाची भागवत कथा झाल्यानंतर शेवटच्या दिवशी 5 रुपये दक्षिणा दिली. किती? ते भागवत कथा करून घरी गेले. पुन्हा पुढच्या वर्षी ती ग्रस्त पुन्हा आमंत्रण देण्याकरता गेला. त्यांना वाटलं मी गेल्या वर्षी 5 रुपये दक्षिणा दिली होती 7 दिवसाची, ह्या वर्षी येतात की नाही बघावं. म्हणले महाराज या वर्षी भागवत कथा आहे. म्हणजे येतो म्हटले, मी हरकत नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी आले, 7 दिवस भागवत कथा केली, पुन्हा 5 रुपये दिले बरं का. पुन्हा तिसऱ्या वर्षी आमंत्रण देण्याकरता गेले. म्हणले महाराज भागवत कथा करण्याकरता. म्हणजे येतो. आणि ते भागवत कथा करण्याकरता आले. 7 दिवसांनी भागवत कथा केली आणि 7व्या दिवशी त्या माणसाला अनावर झालं बरं का. म्हणजे महाराज मी 3 वर्ष झालं आपली परीक्षा पाहतो. म्हणजे 6 दिवस भागवत कथा केली, मी आपल्याला 5 रुपये दिले, तुम्ही शब्दातून बर शब्द काढला नाही. बर शब्द काढला नाही. वास्तविक माझा अधिकार नाही तुमचा परीक्षा बघण्याचा, पण मी परीक्षा बघण्याकरता प्रवृत्त झालो. मी अपराध आहे. तो ढस ढस रडायला लागला बरं का. आणि क्षमा करा म्हणाला. आणि त्या दिवशी भागवत कथा केल्यानंतर इच्छेपेक्षा अधिक दक्षिणा दिली. त्यांनी बघितलं आणि त्यातले 5 रुपयेच घेतले आणि बाकीचे परत केले बरं का. कशाकरता मी सांगितलं, सलग 5 रुपयामध्ये 7 दिवस भागवत कथा केली, मनावरती काय परिणाम झाला? याला म्हणतात मनस्थिती चांगली राहणं. जमेल? आम्हाला पाकिट दिलं तर आम्ही लगेच उघडून बघतोय. भक्ताची अवस्था बरं का. 5 रुपये दिले तरी त्याचं समाधान बिघडलं नाही. 7 दिवस एक ठिकाणी कथा केली, पण मनावरती त्याचा काही परिणाम झाला. याला म्हणतात मनस्थिती कधीही चांगली राहते. म्हणून परिस्थिती बदलता येत नाही, पण मनस्थिती बदलता येते. हे भक्तीचं महात्म्य आहे. आणि त्या मनस्थितीचं वर्णन करतानाच इथं भगवंतांनी वर्णन केले, त्याच्या मनाला प्राप्त झालेली नित्य प्रसन्नता, संतुष्ट, सदा संतुष्ट बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, संतुष्ट चित्त सदा सर्व काळ, तुटली हळ हळ त्रिगुणाची, भक्ती चेते वर्मजयाची हाती. ज्याने अशी भक्ती केली जीवनामध्ये, त्याच्या जीवनामध्ये नित्य समाधान प्राप्त होतं, नित्य प्रसन्नता प्राप्त होते, नित्य आलम पुरे अशी वृत्ती प्राप्त होते. सदा बर का. एकदा प्राप्त झाली काही कालापुरती नव्हे. 7 दिवस सप्ताह केला, 7 दिवस बरं वाटलं. ज्या दिवशी या भक्ती साधनामध्ये प्रवृत्त झाला आणि त्या भक्तीतून त्याला भगवत दर्शन झालं, त्या दिवसापासून देह पडेपर्यंत त्याच्या जीवनातली प्रसन्नता कधीही जात नाही बरं का. कधी जात नाही. तुकोबाराने आपला अनुभव सांगितला. तुकोबारे म्हणतात, आमच्या जीवनामध्ये श्रीमंती होती आणि श्रीमंती निघून गेली. का गेली? दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये सगळं द्रव्य संपून गेलं, धान्य संपून गेलं, दारिद्र्य आलं. एवढं दारिद्र्य आलं ते कुठपर्यंत? महाराज म्हणतात, एकदा श्रीमंती निघून गेली आणि दारिद्र्य जे आलं ते वैकुंठाला जाईपर्यंत दारिद्र्यच होतं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर जाके,
जाऊ पुढती भिके कुत्री घर राखते नांदणूक ऐशी सांगा. पण आमच्या मनावरती काय परिणाम झाला नाही. श्रीमंती गेली आणि गरिबी आली, श्रीमंती गेली आणि गरिबी आली. आमच्या मनात असं कधी आलं नाही बरं का. आम्ही जर परमार्थाला लागलो आणि परमार्थाला लागता लागता जर श्रीमंती गेली आणि गरिबी आली तर देवाकडे येऊ आम्ही का हो? अहो, देवाने माझं वाटोळं केलं, देव कोणाचं वाटोळं करत नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. तर आपली धारणाच बदलते म्हणून त्या मनावरती एवढा परिणाम त्या भक्तीचा होतो बरं का. हा, समाधान कधीही त्या भक्ताचं बदलत नाही, बिघडत नाही, कधीच बिघडत नाही. म्हणून तो नित्य समाधानाला, नित्य प्रसन्नतेला, नित्य तृप्तीला प्राप्त होतो. म्हणून तर भगवंतानी शब्द वापरला, सतत शब्द वापरला बरं का. संतुष्ट सततम. त्याच्या पुढे वर्णन केले त्या भक्त जीवनामध्ये झालेला बदल आहे. काय बदल झालेला आहे? योगी. योगी कोणाला म्हणतात? योग करतात त्याला योगी म्हणतात. तेवढंच आपल्याला माहिती आहे बरं का. त्या योगी शब्दामध्ये मूळ शब्द आहे योग. योग म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं. आपली फार दिवसांनी भेट झाली, आपण काय म्हणतो, आज योगायोग चांगला आहे बरं का. फार दिवसांनी आपण दोघं एकत्र आलो. म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं, दोन व्यक्ती एकत्र येणं, याला काय म्हणतात? योगायोग. न ठरवता बरं का. मूळ शब्द योग आहे. दोन गोष्टी एकत्र येणं. कोण दोन? त्या गोष्टी एकत्र, जीव आणि ब्रह्म त्यांचं ऐक्य होणं, याला म्हणतात योग. मी आतापर्यंत देवापासून दूर गेलो होतो, देवात आणि माझ्यात अंतर पडलं होतं, आणि देवामध्ये पडलेलं अंतर ते आता एक झालं, अंतर निघून गेलं, आणि आता मी देवाच्या जवळ गेलो, नवे नवे मी आता देवरूप झालो, याला म्हणतात योगी बरं का. देव आणि भक्त एकत्र येणं, दोघांचं ऐक्य होणं. ज्ञानोबांनी वर्णन केले, एकाच आसनावरती दोघं बसणं बरं का, म्हणजे ऐक्य होणं बरं का. जीव आणि परमात्मा, दोघांचं ऐक्य होणं म्हणजे देवापासून दूर गेलेला जीव देवाच्या जवळ ज्या दिवशी आला त्याला म्हणावा योग. त्या भक्ताला आलेला अनुभव आहे, आतापर्यंत मी देवापासून दूर गेलो होतो, आता मी देवाच्या जवळ आलो. आता देवाच्या जवळ आलो म्हणजे मी आता पुन्हा दूर जाणार नाही, सतत. आता देवाचं सान्निध्य मला सतत आहे. आता ते काही कालापुरतं नाही बरं का, सतत. आता मी देवाच्या जवळ सतत आहे, नाम देवच माझ्या जवळ आहे. आता आमच्या दोघांमध्ये वियोग नाही. अशा बोधामध्ये जो राहतो त्याला म्हणतात योगी. जो फक्त प्राणायाम करतो तो योगी नव्हे बरं काही. भक्तीचं महात्म्य सांगायचं आहे. देव भक्ताची भेट झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ताटातूट नाही बरं का. म्हणून या गीतेतला प्रसंग आहे. अर्जुनाला देवानी उपदेश केला. कशा करता केला? मोह जाण्याकरता. आणि मोह जाण्याकरता तत्वज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं, योग सांगितलं, ज्ञान सांगितलं. आणि सांगता 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 शेवटी अर्जुनाला देवाने विचारलं, अरे अर्जुना, मी तुला एवढा उपदेश केला, तुझ्या चित्तातला मोह गेला का म्हणले. मोह गेला का म्हटल्यानंतर अर्जुन बोलायला लागला, देवा खरं सांगू, तुमची माझ्यावरती कृपा झाली आणि तुमच्या कृपेने माझ्या चित्तातला नष्टो मोह स्मृतिरलब्ध्वा. अर्जुन उवाच, 18व्या अध्यायातला श्लोक आहे. अर्जुन बोलला 18व्या अध्यायामध्ये, देवा तुम्ही उपदेश केला आणि तुमच्या उपदेशाने माझ्या चित्तातला मोह नष्ट झाला, कायमचा गेला. मी देवा आता मुक्त झालो असं अर्जुन बोलायला लागला बरं का. देवाला आनंद झाला. अर्जुन दूर गेलेला माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला बरं का. आता अर्जुन राहिला नाहीये.
हा, मी देव देव राहिलो नाही, अर्जुनही राहिला नाही, देव राहिला नाही, अर्जुन आणि देव एकच झाले. देवाला फार आनंद आला, माझं कार्य संपलं बरं का. पण एका बाजूने देवाला दुःख झालं. अर्जुना, खरंच तुझ्या चित्तातला मोह गेला, आता तू माझ्या स्वरूपाला प्राप्त झालास, तू अर्जुन राहिला नाहीस, मी देव राहिलो नाही. अर्जुना, मी आता बोलू कोणाला रे? तू अर्जुन अर्जुन होतास, मी देव देव होतो म्हणून आपल्याला दोघाला संवाद करता येत होता. पण माझ्या ज्ञानाच्या उपदेशाने तू अर्जुन राहिला नाहीस, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला. अर्जुना, मी आता बोलू कोणाशी? देव गहीवरून आले बरं का. म्हणजे एका बाजूला देवाला आनंदही झाला आणि एका बाजूला दुःख झालं. का? अर्जुन अर्जुन राहिला नाही, अर्जुन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला. यालाच म्हणतात योगी बरं का. योग, ऐक्य. आणि एकदा प्राप्त झालं की पुन्हा नाही. एकदा नदी समुद्राला मिळाली की ती पुन्हा येत नाही का? येते? पंचगंगा परत गेलेली, असं पुढे गेलेली परत आली असं कधी ऐकलंय? नाही. हा, एकदा त्या समुद्राला मिळाली की ते एकरूप होते. तसा भक्त एकदा देवाकडे गेला की तू देवाशी एकरूप होतो. हा, योगी सततम, सतत कायमचा बरं का. हा, पुन्हा त्याच्यामध्ये बदल नाही. त्याच्या पुढे वर्णन करतात, यथा आत्मा, शरीर आणि इंद्रिय त्याच्या ताब्यामध्ये राहतात बरं का. भक्तीचे वैभव आहे. तो शरीराला आपल्या ताब्यात ठेवतो आणि इंद्रियांनाही आपल्या ताब्यात ठेवतो. हा, अवघड आहे, ठेवता येत नाही. हा, शरीर कधी इंद्रियाच्या मागे जातं, तर कधी शरीराच्या मागे इंद्रिय जातात बरं का. पण ही दोन्ही, शरीरही त्याच्या ताब्यात राहतं आणि मनही त्याच्या ताब्यात राहतं बरं का. त्यांनी सांगावं आणि तिकडं जावं, त्यांनी त्याचं ऐकावं बरं का. हा, शरीराने ऐकावं, नाम इंद्रियाने ऐकावं आणि मनाने पण ऐकावं बरं का. मन आणि इंद्रिय, इंद्रिय शरीराच्या द्वारे कार्य करतात बरं का. आणि मन ते सांगतं इंद्रियाला. ते मन आणि इंद्रिय यतात्मा, आता त्यांचा निग्रह त्याला जीवनामध्ये झाला, आता ती त्याच्या ताब्यामध्ये प्राप्त झाली. हे भक्तीचं वैभव आहे. हा, भक्ती करण्याने इंद्रिय आपल्या ताब्यात राहतात. आपण इंद्रियाच्या ताब्यात जात नाही बरं का. इंद्रियाच्या ताब्यात गेलेला माणूस काय करतो? काय करतो? प्रवचन झाल्या झाल्या माणसं लगेच डबी बाहेर करतात बरं का. भजन झाल्या झाल्या, कीर्तन झाल्या झाल्या, का? इंद्रिय ताब्यात नाही. हा, तासभर आवरली होती हो, तासभर आवरली होती, पण तास झाल्या झाल्या लगेच त्याची आठवण येते हो, लगेच माणसं त्याच्या अधीन जातात. पण भक्ताचं जीवन आहे, त्या भक्तीचं महात्म्य आहे. त्या भक्तीने मन आणि इंद्रिय त्याला ताब्यात ठेवता येतात आणि ती सतत बरं का. यतात्मा सततम. त्याच्या पुढे वर्णन करतात, भक्तीने बुद्धीचा निश्चय कधी बदलत नाही. दृढ निश्चय. हा, हे भक्तीमध्ये महात्म्य आहे. आमची बुद्धी स्थिर नाही आहे, क्षणाक्षणाला बदलते. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. हा, घरातून प्रवचनालय येईल पर्यंत बुद्धीमध्ये काय काय विचार येतात हो. 15 मिनिटं झालं प्रवचन सुरू झालंय, आता उशीर झालाय, आता राहू दे, कीर्तनाला जाऊया. नाही जाऊया, आता मंडपात बसण्यापेक्षा मंडपाच्या बाहेर कुठेतरी बसूया. बुद्धी सारखे विचार येतात बरं का. बुद्धी स्थिर राहत नाही, लक्षात ठेवा. विचार करून माणसं बाहेर पडतात, पण ती क्षणाक्षणाला बदलते. प्रपंचातही बदलते, व्यवहारातही बदलते. ती स्थिर नाही. उठल्या उठल्या एक विचार येतो, ते विचार केल्यानंतर खरंच शेताकडे जावं का? नाही, हे काम करावं, मग ते काम करावं बरं का.
असा कुठला निश्चय बुद्धीचा पक्का होत नाही. पण भक्तीच्या या द्वारे भक्तीच्या साधनाचा परिणाम एकदा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला ना तो कधीही बदलत नाही बरं का. दृढ निश्चय हा कधी बदल होत नाही बुद्धीमध्ये. हे करायचं ना करायचंच, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो बरं का. काही हो, आता बुद्धीचा निश्चय बदलायचा नाही. जय आकाशवर पडो पाये ब्रह्म घोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन काय तरी तुझीच वास पाहेगा विठोबा. याला म्हणतात बुद्धीचा निश्चय. आकाश जरी पडायची वेळ आले तरी त्याच्या बुद्धीचा निश्चय बदलत नाही. हे सामर्थ्य आहे भक्तीचं. अशी त्या भक्ताची अवस्था दृढ निश्चया हा. त्याच्या पुढे वर्णन करतात मयोर्पित मनोबुद्धीर. अशा भक्ताने मन आणि बुद्धी देवाला आता समर्पित केलेली आहे बरं का. आता काय करायचं ते मनाने देवाविषयीच करायचं. जे जे बुद्धीने निश्चय करायचा तो देवाविषयीच करायचा. आता त्या मनाचा आणि बुद्धीचा वापर प्रपंचाकरता करायचा नाही. समर्पित म्हटले बरं का. मयोर मनबुद्धीर, मनही समर्पण करायचं आणि बुद्धी समर्पण करायचं. समर्पण करणं म्हणजे त्याच्या अधीन राहणं. स्त्रीनं पतीला जीवन समर्पित केलेलं आहे. मग समर्पित केल्यानंतर आपल्या म्हणण्याप्रमाणे तिनं वागायचं का पतीच्या म्हणण्याप्रमाणे? पतीच्या म्हणण्याप्रमाणे का? ज्या दिवशी माय बापाने लग्न केलं त्या दिवशी पाणी सोडलंय म्हणजे काय केले? दान दिलंय. कोणाला? वराला. त्या स्त्रीला कळालं पाहिजे ज्या दिवशी माझ्या नावाने बापाने पाणी सोडलंय म्हणजे मला दान केलंय, मला समर्पित केलंय, मी आता माय बापाची नाही. मग ते मायबाप म्हणतात माहेरला ये. ती म्हणते नवऱ्याने पाठवलं तर येते. माझं आता स्वातंत्र्य राहिलं. त्यांनी जर मला पाठवलं तर का आता समर्पण केले ना. त्यांनी पाठवलं तर. तसं मन आणि बुद्धी त्या भक्ताने देवाला समर्पित केलेलं आहे. आता त्याच्या मनामध्ये दुसरा विचार नाही, बुद्धीमध्ये दुसरा विचार नाही. आणि असं ज्या भक्ताचं जीवन आहे, भगवंत सांगतात अर्जुना मदभक्त समे प्रिय. असा भक्त मला अतिशय प्रिय, अतिशय आवडतो. म्हणजे या भक्तीचा परिणाम की देवाने सांगावं हा मला आवडतो. म्हणजे भक्तीतून काय निर्माण होतं लक्षात ठेवा. देवाने सांगावं की खरंच असा मला भक्त आवडतो. आपण सांगू नये देव मला आवडतो, देवाने सांगितलं पाहिजे भक्त मला आवडतो. एवढं त्या भक्तीतून सामर्थ्य निर्माण होतं. आणि अशी भक्ती सर्वांच्या जीवनामध्ये करता येते. ही भक्तीतून प्राप्त ज्याच्या जीवनामध्ये अवस्था निर्माण झाली त्याला म्हणतात भक्त. असं भक्त सर्वांना होता येतं. पण काही काळ त्यात सातत्याने आपण घालवला पाहिजे. लगेच येण्यासारखं नाही. 7 दिवसामध्ये भक्त तयार होत नाहीत बरं का. 7 दिवसामध्ये भक्त तयार होत नाहीत. बराच काल जावा लागतो. दीर्घकाल भक्ती करावी लागते. आणि दीर्घकाल जीवनामध्ये भक्ती जर घडली तर त्या भक्तीतून अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होते. भक्तीचं एक तत्व लक्षात ठेवा. भक्तीने माणसाला पुरे आलमवृत्ती प्राप्त होते. एवढी जरी आपल्या जीवनामध्ये जरी आरंभाला झाली तरी पुष्कळ आहे बरं का. आपण देवाशी एकरूप होते नंतर, पण कमीत कमी भक्ती मार्गाला आपण प्रवृत्त झाल्यानंतर जे मिळेल त्या समाधान मानण्याची वृत्ती निर्माण व्हावी. एवढा जरी भक्तीने आपल्याला अनुभव आला ना तरी पुष्कळ आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त झाल्यासारखं आहे. आणि अशी साधना घडावी, एखादा तो गुण आमच्या जीवनामध्ये यावा, एवढीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.